जर आपण आज आपल्या पूर्वजांचे शौर्य आणि संस्कृती नव्या पिढीसमोर मांडली नाही तर भविष्यात ती सांगितली जायची नाहीत। मात्र सुदैवाने आपल्या समाजात असा एक वर्ग आहे जो आपला इतिहास जागवणारा आणि तो सांगण्यासाठी काम करत आहे, तसेच तो इतिहासाची मशाल तेवती ठेवतोय। हे आपले भाग्य आहे। त्यामुळे हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी आपण आपलं जे काही योगदान आहे ते द्यावे असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठीच्या बैठकीत केले। धर्माचे तारणहार आणि हिंद दी चादर म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या हुतात्मा संमेलनानिमित्त खारघर येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर ओवे मैदान सेक्टर 29 येथे हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार असून देश विदेशातून सुमारे 18 ते 20 लाख भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे। या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी गुरुवारी आढावा बैठक घेण्यात आली। भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संमेलनाच्या विविध व्यवस्थांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। भाविकांच्या सोयीसाठी भोजन व्यवस्था, स्वच्छता तसेच 24 तास आरोग्य सेवा, ICU आणि रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे। मोठ्या संख्येने येणाऱ्या यात्रेकरूंकरिता पार्किंगची व्यापक व्यवस्था, सर्वसमावेशक सुरक्षा नियोजन, अग्निशामक दल आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती यावरही सखोल चर्चा झाली। वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विशेष ORS काउंटर उभारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। तसेच या कालावधीत भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना विभागनिहाय जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून आपल्या विभागातील भक्तांना आणणे, नेणे आणि त्यांच्या सोयीची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या बैठकीस भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापौर नितीन पाटील, उपनगराध्यक्ष दशरथ भगत, नवी मुंबई महापालिकेचे सभागृह नेते सागर नाईक, महाराष्ट्र गोवा सहप्रांतीय प्रचारक महेंद्र रायचुरा, धर्मजागरण कोकण प्रभाग अध्यक्ष राजेश उठे, राज्यस्तरीय समन्वय समितीचे संयोजक श्री रामेश्वर नायक, सहसंयोजक श्री जसपाल सिंह सिद्धू, बाल मलकीत सिंग तसेच अल्पसंख्याक आयोग सदस्य तथा नगरसेवक हॅप्पी सिंग, नगरसेवक प्रवीण पाटील, सुमित झुंजारराव, स्वप्नील ठाकूर, वासुदेव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। खारघरच्या पावनभूमीवर होत असलेल्या या ऐतिहासिक शहीद संमेलनामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अभूतपूर्व ठरणार असल्याचे भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले। आज हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर सिंह जी के 350वें शहीदी समागम के अवसर पर हम सभी के बीच में एक ऐतिहासिक ऐसा कार्यक्रम हम जिसका अनुभव करने वाले हैं। ऐसे 28 फरवरी और 1 मार्च को हमारे इस खारघर की भूमि में संपन्न होने वाला ये अभूतपूर्व ऐसा कार्यक्रम मला विशेषत्वानं आपल्या सर्वांच्या सोबतीनं या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पुन्हा एकदा राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आणि महाराष्ट्राच्या सरकारचं मनापासून आभार व्यक्त करायचं आहे की अशा पद्धतीचा एक अभूतपूर्व असा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या या म्हणजे आपण म्हणूया साक्षीनं पार पडणार आहे। आणि आज आपल्याला बोलवलेलं आहे केवळ साक्षीदार बनण्यासाठी नाही, या कार्यक्रमाचा आपण काहीतरी एक घटक बनावं या भावनेतून बोलवलेलं आहे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी यापूर्वी केला गेला। रामेश्वरजींनी तो केला, महेंद्रजी बोलले, आपणही आपल्या आपल्या परिसरामध्ये यापूर्वी जे कार्यक्रम त्यांनी सांगितले तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कदाचित यापूर्वी सहभागी झाला असा, पण मला असं वाटतं की आपल्यापैकी फार कमी लोक असतील की आजपासून महिनाभराच्या आधी या संदर्भामध्ये आपल्याला खूप काही माहिती होतं। आपल्याकडे तर सागरजी नव्या मुंबईमध्ये आणि पनवेलच्या या परिसरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सतत हे शहीदी समागमाचे कार्यक्रम होत आहे आणि त्याच्यामुळं या संदर्भात त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला काहीशी कल्पना काही मंडळींना आलेली आहे, पण इतका विस्तृतपणानं आपलाच इतिहास आपल्यासमोर आज जसा मांडला गेला, अलीकडच्या काळामध्ये जसा तो आपल्यासमोर मांडला गेला आहे, मला वाटतं की असं खूप पूर्वी यापूर्वी नव्हतं झालेलं। म्हणजे आपण ज्या वेळेला शिक्षण घेतलं, तुम्ही जसा रमेश भाऊ उल्लेख केला, त्या शिक्षणाच्या काळात तर आम्हाला कोणी हा इतिहासच सांगितलेला नाही आणि जर तो आज सांगितला गेला नाही
तर आमच्या पुढच्या पिढ्यांना तर तो कदाचित अजिबातच सांगितला जायचा नाही. कारण आपल्यापैकी बहुतांश जण कदाचित मराठी माध्यमातच शिकलेलो आहोत, पण आपल्या पुढच्या पिढ्या या मराठी भाषेमध्ये किती मराठी मीडियममध्ये शिकतील कदाचित सांगता येणार नाही. आणि आपल्याला जो इतिहास शिकवला गेला त्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर त्यांच्या पुढच्या पिढ्या आपल्याला किती शिकवल्या गेल्या. आणि या उलट मग आपल्याला बाबर, हुमायूं आणि ते सगळ्यात त्यांच्या पिढ्याच्या पिढ्या माहिती आहेत. त्यांचं या देशासाठी योगदान काय होतं, हा देश आणि या देशाचा धर्म संपवण्यासाठीचं मात्र त्यांनी काम हे अगदी एखाद्या क्रूर अशा पद्धतीच्या प्रशासकाप्रमाणे केलं. आणि त्याच वेळेला त्या क्रूर सत्तेच्या विरोधामध्ये आमचा धर्म, मग तो धर्म म्हणजे केवळ ते हिंदू, मुस्लिम, शीख अशा पद्धतीचा नाही आहे. आमचं जे कर्तव्य आहे ते आम्हाला विसरायला लावणारा अशा पद्धतीचा इतिहास मात्र औरंगजेब आणि त्या क्रूर कर्मांनी निर्माण केलेला आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. आज सुदैव आहे आपलं की अशा पद्धतीनं आपल्या इतिहास जागवणारा, आपल्याला सांगणारा अशा पद्धतीनं एक यासाठी काम करणारा असा एक वर्ग समाजामध्ये आहे. पण त्याच वेळेला त्याची क्षमता मर्यादित असते काही अंशानं. ज्या वेळेला सरकार पुढे येतं आणि सरकार हे आपलं कर्तव्य असं मानून ते आपल्याला सोबत घेऊन हे मांडण्यासाठी पुढाकार घेतं, मला असं वाटतं की अशा सरकारच्या असण्याबद्दल आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. त्या सरकारच्या बरोबर आपण याच्यामध्ये काहीतरी योगदान देऊ शकू याचा आपल्यालाही सगळ्यांना मनापासून आनंद असला पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या भूमीमध्ये, आपल्या या नव्या मुंबईच्या पनवेल परिसरामध्ये हा कार्यक्रम होतोय. जसं सांगितलं गेलं, महाराष्ट्र नाही, शेजारच्या परिसरामधली सर्वसामान्य जनता येणार आहे. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री परवा शनिवारी आणि रविवारी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहून काहीतरी प्रेरणा घेऊन जाण्यासाठी येणार आहेत. मला ज्या वेळेला कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली तेव्हा मला सांगितलं गेलं की दिल्लीमध्ये असे कार्यक्रम झाले, पंजाबमध्ये असे कार्यक्रम होत आहेत, पण त्यानंतर प्रामुख्यानं हे कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहेत. त्यामुळे असा महाराष्ट्रामध्ये हे सगळे कार्यक्रम जेव्हा होत आहेत त्यावेळेला त्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला भाग घेता येणं हे खरंच खूप आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एका अर्थानं भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आपापल्या परीनं आता या क्षणापासून आपण जे आपलं योगदान देऊ शकू ते देण्याचा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया, इतकंच आवाहन या निमित्तानं आपण सर्वांना करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही सर्वजण पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई महापालिका, नवी मुंबई परिसर की हा कार्यक्रम या भागाचा देखील आहे. नाईक साहेबांनी आता पूर्ण विस्तृत अशी माहिती, जो इतिहास आहे तो त्या ठिकाणी सांगितला आणि खऱ्या अर्थाने प्रेरणा आम्हाला त्या ठिकाणी मिळाली. आणि ही प्रेरणा ही फक्त आमच्यापर्यंत ठेवायची नाही आहे, तर संपूर्ण परिसराला, जनसमुदायाला त्या ठिकाणी भेटली पाहिजे अशा प्रकारची भावना आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्या देशाची संस्कृती जपण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केलेले आहेत. आणि आता हा हिंदी चादर जो कार्यक्रम आहे, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अतिशय आपल्या घरचा असा कार्यक्रम आहे, म्हणजे त्यांचा घरचा कार्यक्रम म्हणजे आपल्या सर्वांचा असा घरचा कार्यक्रम म्हणून आपण त्या ठिकाणी पुढे घेऊन जात आहोत. आणि हा फक्त शीख समुदायाचा कार्यक्रम नसून आपण इथे राहणाऱ्या सर्वांचाच हा कार्यक्रम आहे, अशीच भावना ठेवून ज्याप्रमाणे सांगितलं की यजमान पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई महापालिका परिसर त्या ठिकाणी आहे आणि कुठेही या ठिकाणी कमी आमच्या माध्यमातून होऊ देणार नाही अशा प्रकारचा ग्वाही आणि विश्वास तुम्हाला या अनुषंगाने देतो. आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या माध्यमातून जे जे काही शक्य असतील, मला वाटतं नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी देखील या भागामध्ये उपस्थित त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि हा 28 आणि 1 तारखेचा कार्यक्रम हा सक्सेस आणि याची गाथा सर्वप्रथम
चालू राहील अशा प्रकारचा विश्वास देतो. आणि आज म्हणजे आमचं सौभाग्य आहे या भागाचं की या 350वी शहीदी संगम या ठिकाणी साजरा होत आहे. त्या ठिकाणी आपण करत आहोत, त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमचं सौभाग्य आहे. आणि खऱ्या अर्थाने जी प्रेरणा आहे की जसं सांगितलं की आपण देवदेशासाठी लढलं पाहिजे. आज एवढी वर्ष ज्या औरंगजेब क्रूर कृत्य करून आपल्याशी लढत होता आणि त्या औरंगजेबाचं नाव आपल्या एका जिल्ह्याला शहराला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होतं, ते बदलण्याचं काम जर कोणी केलं तर आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. आणि ती श्रद्धांजली त्या ठिकाणी दिली. कारण की एवढं क्रूर कृत्य करून सुद्धा त्याचं नाव जर आपण मोठ्या गौरवाने घेत असो तर ते आपल्याला लज्जास्पद तशा गोष्ट नव्हती. त्यामुळे त्या दिवसापासून आणि अनेक बाबींपासून सुरुवात की आपली संस्कृती आपल्या ताब्यात घेण्याची आपण त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि पुढे ही संस्कृती ही जी तेज बहादूर असतील आणि सर्व गुरु असतील, शिवाजी महाराज असतील, त्यांनी आपल्याला प्रेरणा देऊन पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी ज्या सगळ्या बाबी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लागतील, नाईक साहेबांच्या नेतृत्वात प्रशांतजी ठाकूर साहेब आहेत, आम्ही सर्वजण आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशान्वये त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी तत्पर आहोत. इथे सगळे नगरसेवक आहेत, प्रत्येकाने आपापली जबाबदारी आपण निश्चित करून हा 2 दिवसाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करेल.